आज सगळे आपण इथे परत पूजेला हजर झालो आहोत आणि पुण्याला पूजा करायची म्हणजे आमचं परमभाग्य आहे. कारण शास्त्रातील ह्या नगरीला पुण्यपट्टणम असं नाव आहे. पुण्यपट्टणम, पुण्याच्या राशी जिथे ओतल्या गेल्या ती ही पुण्यनगरी आहे ज्याच्यात आपला वास आहे. आणि आता आपण किती राशी त्यात ओतणार आहोत ते पाहिलं पाहिजे. पण थोडं गंभीरपणाने सहयोग घेतला पाहिजे. सहयोगाबद्दल अजून गंभीरता आलेली नाही, गांभीर्य यायला पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे. आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे अलभ्य आहे, अत्यंत अलभ्य आहे. ते आपल्याला मिळालं हे विशेष. पण आपण काहीतरी विशेष आहोत. आपली ज्योत पाजळली गेली, ते केवढं मोठं कार्य घडलेलं आहे. ही किती मोठी आपल्याला संपदा मिळालेली, ही संपत्ती केवढी मोठी मिळालेली आहे. तिकडे गांभीर्य असायला पाहिजे आणि त्याबद्दल स्वतःची इज्जत असायला पाहिजे. ते जरासं कमी पडतं आहे. सहजच मिळाल्यामुळे त्याची किंमत नाही पहिल्यांदा. दुसरं, माताजी म्हणजे कोण आहे ते अजून पुष्कळांच्या लक्षात नाही आलेलं. कारण आम्ही महामाया आहोत. ओळखणं सोपं काम नाही, पण फोटोवरून ओळखायचं. फोटोत पुष्कळ दाखले आहेत आणि तुमच्या जीवनात सुद्धा अनेक घडामोडी होतात. जे लोक गंभीरपणाने सहयोगात येत नाहीत तिकडे बोलू नका म्हणा मागेल जेवणाच्या गडबडीत. आणि त्यामुळे अत्यंत क्षुल्लक अशा गोष्टी ऐकायला मिळतात आणि आश्चर्य वाटतं की सहयोगामध्ये हे बाहेरच्या देशातले लोक, त्यांचे फक्त प्रतिनिधी इथे आलेले आहेत, फक्त प्रतिनिधी इथे आलेले आहेत आणि किती गंभीरपणाने हे सहयोगाकडे बघतात आणि आपली स्वतःची प्रगती करून घेतात. आणि अजून आपल्या महाराष्ट्रात जिथे संतांनी एवढं आपलं रक्त ओतलेलं आहे तिथे अजूनसुद्धा लोकांमध्ये ती गहनता आलेली नाही आणि क्षुल्लक गोष्टींमध्ये डोकं घातलेलं आहे. लक्ष अगदी क्षुल्लक गोष्टीत आहे. आणि हमखास ते पुण्याला घडतं हे पाहून मला फार 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 दुःख होतं. तर आज सांगायचं म्हणजे असं की आता पुष्कळशा गोष्टी इथे आल्यावरती नजरेत आल्या माझ्या की लोकांचे व्हायब्रेशन्स ठीक नाहीत. पहिली गोष्ट ते मला एकदम स्टेशनवरच जाणवलं. तर मी माझा एकदम जीव धकला. म्हटलं झालं काय, परत काहीतरी सुरू झालं इकडे. तेव्हा 1-2 सेंटर्स आता बंद करायला पाहिजेत असा माझा विचार आहे. जर 1-2 सेंटर्स बंद केले तर कदाचित ती निगेटिव्हिटी वाढणार नाही. कारण असं आहे की एकदा सेंटर सुरू झाले म्हणजे लोक जर जेव्हा नवीन नवीन सहयोगात येतात आणि जमत नाही त्यांना आपला अहंकार त्यात तृप्त करायचा असतो. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो सुरू असतो. काही ना काहीतरी खुसपटं निघतात. आता विशेष करून वाईट हे वाटतं की पैशाकडे फार लक्ष आहे पुण्यनगरीत आणि त्यामुळे ही भिकार दशा आहे. भिकाऱ्यांसाठी सहयोग नाही आहे. भिकाऱ्यांनी भिकाऱ्याला काय द्यायचं आहे तुम्ही सांगा. जर तुम्ही भिकारी असले तर तुम्ही लोकांना काय देणार. भिकाऱ्यांसाठी सहयोग नाही आहे, श्रीमंतांसाठी आहे. श्रीमंत म्हणजे ज्यांच्या मतीमध्ये श्री आहे. जे भिकारपणाच्या गोष्टी करतात त्या लोकांसाठी सहयोग नाही. ते लोक क्षुल्लक गोष्टींकरता त्रास देणार आहेत. तेव्हा अशा लोकांनी सहयोग कृपा करून सोडावं म्हणजे फार भलं होईल. आमचंही भलं होईल, तुमचंही भलं होईल. आणि असे लोक जर सहयोगात राहिले तर त्यांना त्रास होणार आहे. उदाहरणार्थ एक सांगते मी तुम्हाला. म्हणजे ह्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत. आज पूजेचा दिवस आहे पण सांगितलेलं बरं म्हणजे लक्षात येईल. मुंबईला जेव्हा आम्ही सुरुवातीला लोकांना सांगितलं की आम्हाला काही पैसे नकोत, अजून काही सहयोगाचे बरोबर ठीक झालेलं नाही आहे, जोपर्यंत ट्रस्ट होत नाही मी पैसे घेऊन कुठे ठेवू, कसं घेऊ ते मला करायचं नाही. त्या ट्रस्ट होईस तर तुम्ही थांबा. तुम्ही मुंबईला भयंकर लोकांना खर्च असतो पगार जरी असला तरी सुद्धा. त्या माताजी असं कसं आम्ही काहीतरी दिलंच पाहिजे, तुम्ही काय देऊ नका, सध्या आहेत माझ्याकडे पैसे, जे काय करायचं रजिस्ट्रेशन वगैरे आधी होऊ देत व्यवस्थित, मग तुम्ही द्या. तसं झालं. त्याच्यानंतर ट्रस्ट रजिस्टर झाल्याबरोबर सगळ्यांनी सांगितलं माताजी आता तर आमच्याकडनं पैसे घ्या. तर म्हणे कमीत कमी प्रत्येकाकडनं 1,000 रुपये तरी घ्या.
अहो इतके सर्वसाधारण लोक, मला आश्चर्य वाटलं. मला कधी वाटलं नव्हतं हे लोक 1000 रुपये आणून घालतील. त्यांची तुंबळ गर्दी की 1000 आमचे ठेवा, आमचे ठेवा, आमचे. अर्थात मी सुरुवातीचे 1,00,000 रुपये माझे स्वतःचे भरले, ती गोष्ट वेगळी. पण बाकी लोकांनी जी तुंबळ गर्दी तिथे केली की आमचे 1000 घ्या, आमचे 1000 घ्या, त्याचं आश्चर्य वाटलं. त्यात 17 माणसं आली. ते म्हणे माताजी थोडेसे कमी राहिले, तेवढे मिळाले म्हणजे द्या. म्हटलं असं करा, सध्या मी तुमचे देते पैसे, मग तुम्ही देत राहा, काही गर्दी नाही. त्यांच्या नावाने मी 17,000 रुपये जमा केले त्या एका गृहस्थाकडे. ते श्रीमान पुणेकर स्टाईल होते. त्यांच्याजवळ रुपये जमा केले, त्यांनी घेतले रुपये ते माझ्याकडनं व्यवस्थित. ते 8-10 माणसं बसली त्यांच्यासमोर आणि जमा नाही केली ते परत. झालं काय, गहाळ झाले. अरे गहाळ कसे झाले, 17,000 रुपये गहाळ कसे झाले, गहाळ. आणि मग त्याच्यावरती तोरा असा की येऊन की हे तुमचे ब्लॅकचे पैसे होते माताजी, तेव्हा त्या गहाळ झाले. तर म्हटलं ब्लॅक बिकचे नव्हते, मी बँकेतनं पैसे आणते, नाही माझे बँकेतले पैसे आहेत, हे बघा तू माझं ब्लॅकचा एक पैसा. तू म्हटलं बोलून आणा कुणाला, मी दाखवते ना माझ्याजवळ बँकेत तेच पैसेच आहेत, सगळे बँकेतच असतात माझे, कधीही पैसे ब्लॅकमध्ये नाहीत. तेव्हा तुम्ही असं कसं म्हणता. म्हणजे हा तोरा. आणि त्या माणसाला मग कॅन्सर झाला, मेला, सगळं झालं. पण मी काही त्याच्यावरती काही शाप केला नाही किंवा काही नाही. मी त्याला काही, तो माझ्या मुलासारखा, त्याला मी कशाला दुःख देणार. पण जेव्हा तुम्ही आईच्या चित्तातनं उतरले की तुम्हाला भूत धरणार, तुम्हाला त्रास होणार आणि तुम्हाला मग ते भोगावं लागणार. पण इथले लोक भयंकर कद्रुक आहेत पुण्याचे, असं मला दिसतंय. तिथे जर त्यांना म्हटलं की 11 रुपये कमीत कमी देणे, तर सगळे निदान तरी सगळे 51 रुपये तरी देतात, निदान. अहो एकदाच द्यायचं माताजी, एकदाच येतात. पण आता मी हिशोब बघितला तुमचा, तर मला आश्चर्य वाटलं की प्रत्येकाला खर्च वजा करून 7 रुपयेसुद्धा तुम्ही पूजेचे दिलेले नाहीत कुणीसुद्धा. आणि ते एका फॅमिलीला 7 रुपये पडले. पूजेचा सर्व खर्च काढल्यावरती बघितलं तर त्यांनी 2,700 रुपये मला एकंदर दिले संबंध वर्षाचे. तर प्रत्येक पूजेला प्रत्येक फॅमिलीतर्फे 7 रुपये पडले. आणि त्यावरही रड असते. हिशोब बघून एवढा आश्चर्य मला वाटलं की त्यांच्यावरती 11,000 रुपयाचं आता कर्ज झालेलं आहे. कारण मागचा मंडप जो होता तो आणि हा मंडप, हा संबंध ह्यांनी खर्च केला. अर्थात ते पैसे मी देणार आहे, म्हणजे माझ्याच पूजेचे मलाच पैसे द्यावे लागणार, नाही ते फॉरेनर्सनी द्यायचे. बरं साडीचा तुम्हाला खर्च नाही, कशाचा खर्च नाही, 11,000चं त्यांच्यावरती कर्ज आहे. म्हणजे मंडपाचे पैसे ह्यांनी द्यायचे, फॉरेनर्सनी सगळं द्यायचं. तुम्ही पुण्य कसं घेणार, पुण्य तुम्ही घ्यायचं असं आहे का, ही कोणची रीत झाली. पण अगदी जर तुम्ही भिकार स्थितीत असा भांडी घासणारे म्हणे, कुणी लोक म्हणतात भांडी घासणारे, त्यांनी यायचं नाही. आम्हाला भिकारी लोकांसाठी सहयोग आधी उभा करायचा नाही, नंतर त्याच्यामध्ये भरीवपणा आला मग सगळ्यांना आश्रयाला बोलू. आधी आपलं तर ठीक होऊ द्या. आधीच खोगीर भरती करून ठेवली तर आमचंच दिवाळं वाजायचं. फुकटखोर जर तुम्ही भरले तर कसं होणार आहे. सध्या असे लोक पाहिजे जे सॉलिड आहेत, फार श्रीमंत नकोत आणि फार गरीब नको, पण दानी असायला पाहिजे. नाही तर आपण सहयोग काय माताजींनी सगळा खर्च करायचा, तुमचे आश्रम बांधायचे असले, तुमचं काय करायचं. आता ह्या मंडपाचाच खर्च मला द्यावा लागणार आहे. ह्या ज्या मंडपात बसून तुम्ही माझी पूजा करता त्याचं मला उद्या पूजेचेही मला द्यावे लागतील मला वाटतं, अशी जर परिस्थिती असली. जर हे फॉरेनचे लोक नाही आले तर तुमच्या पूजेचेही मला 11 रुपये स्वतः भरून घ्यावे लागतील की बा 11 रुपये द्या, अशी स्थिती येणार आहे. आणि जितकी तुम्ही कंजूशी कराल तितकाच तुम्हाला त्रास होणार. आणि तुमच्यात काही लोक असे आहेत ते कधीच वरती उठणार नाही. मला माहिती आहे ते पुष्कळ वर्षापासून रगडत आहेत तशीच, कारण ते क्षुल्लक आहेत, शूद्र लोक आहेत. जरी नाव मोठं असलं तरी शूद्र प्रकृतीचे आहेत आणि ते वरती कधीच येणार नाही. ते बाकीच्यांना ओढतात आणि मग त्यांना त्रास होतो, आजार येतो, कॅन्सर होतो, एकादश धरतं, काय काय होतं, प्रकार होतात त्याचे. आणि मग झालं, मग माताजी आम्हाला झालं. अरे पण तुम्ही आपलं काय भलं करून घेतलं. काल आता इतकं मी समजावून तिथे सांगितलं, पण मला नाही वाटलं फार लोकांच्या डोक्यात गेलं असेल ते, कारण कोणाच्या डोक्यातच जात नव्हतं. डोकंच उलटं बसलेलं आहे त्या लोकांचं. ते कसं ठीक होणार आहे. ते जन्मताच डोकं उलटं बसलेले लोक आहेत आणि ते नेतेगिरी होत करतात. तेव्हा आता काय करावं या पुण्यासाठी मला समजत नाही. तर इथे मला राहायचं आहे तर भिकाऱ्यांच्यामध्ये मला राहायचं नाही, सरळ गोष्ट आहे. भिकारी लोक त्यांना पोसायला तरी आधी हिंमत असायला पाहिजे ना. तर एकटी मी कुठवर पोसत बसणार भिकाऱ्यांना.
आणि जितका भिक्कारपणा कराल तितकाच या पुण्याला भिक्कारपणा येणार आहे. आता 11 रुपये तुम्ही दिले आम्हाला, समजा 11 दिले, 7च रुपये, कारण हिशोब लावला आम्ही तर 4,500च तुमच्यासाठी बक्षीस आणलेलं आहे द्यायला. ते आता देणार आहोत तुम्हाला बक्षीस, कारण इथे चांदीचं सामान पाहिजे ना माताजींना. चांदीच्या सामानातच द्यावं लागतं, हे माहिती आहे ना तुम्हाला. नाही तर प्लास्टिकचं घेऊन या काहीतरी, तेही चालेल बाबा. आता काय करायचं, माताजी म्हणजे जर भिकाऱ्यांच्याच माताजी असल्या तर प्लास्टिकचं आणलं तरी चालेल. तसं प्लास्टिकचं घेऊन या, आजकाल मिळतं स्वस्त आपलं. नाही तर टिनाचं घेऊन यावं काहीतरी, कारण लोक जर टिनाच्याच लेवलचे असले तर मग टिनाचंच घेतलं पाहिजे. तर हा समाजवाद, अमुकवाद इथे काही चालणार नाही. इथे फक्त देवाचा वाद आहे, आणि तो म्हणजे असं की आपल्यातलं जे उत्तमातलं उत्तम आहे ते देवाला दिलं पाहिजे. आपली सारी मेहनत देवाला दिली पाहिजे, आपलं तन मन धन सगळं देवाला दिलं पाहिजे. सगळं देवांचंच आहे असं ठेवलं पाहिजे. अर्थात ते आम्ही घेणार नाही, ती दुसरी गोष्ट. पण जे उलट्या डोक्याचे लोक आहेत ह्या पुण्याला, विशेष करून काहीतरी 7-8 मंडळी अशी आहे, ते उलट शिकवतात लोकांना. तर अशा भिक्कारपणाने सहयोग चालणार नाही. अशा लोकांनी कृपा करून सहयोग सोडावा. निदान 11 रुपये त्यांनी जर एका फॅमिलीला ठेवलेत, किंवा 21 रुपये एका फॅमिलीत, काही जास्त नाही. 7च पूजा होतात, काही जास्त नाही. मी त्यांना सांगितलं 2 कमवत्या लोकांना सांगा. पण ह्या पैशाच्या गोष्टी कुठल्या लेवलवरनं कुठं उतरावं लागतं, मला तर इतका त्रास होतो पुण्याला. हे लोक सगळे फॉरेनच्या लोकांना खूप तुमची माहिती आहे, आणि त्यांना मुळीच पुण्याला यायला नको. पुन्हा नको म्हणून ह्या वेळेला 1च दिवसाचा प्रोग्राम ठेवला होता त्यांनी. मीच म्हटलं अरे बाबा चला, त्याला नकोच आहे पुणे. कारण इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतं त्यांना की कंजूसडे लोक आहेत, आणखीन अत्यंत शूद्र लोक आहेत. चेहऱ्यामध्ये ती हेच नाही त्यांच्यात. काही लोक चांगलेच आहेत अर्थातच, पुष्कळ लोक चांगले आहेत, पण काही लोक इतके विक्षिप्त आहेत की त्यांना बघून यायला नको. सारखं म्हणतात नको माताजी तिकडे, म्हणून देहू रोडला चला, तिकडे राहू द्या आम्ही विलेजर्समध्ये. इथले लोक नको. मुंबईला काय हरकत नाही ना, पण पुण्याला यायला नको. मद्रासला जायला हरकत नाही, दिल्लीला जायला, पण पुण्याला नको. म्हणजे काय आहे का तुमचं? तिथे जाऊन त्या तुकारामाच्या जागी जिथे ते ध्यान करत असत जाऊन त्याची माती डोक्याला लावली, आणि इथून व्हायब्रेशन्स निघतात. पुण्याला म्हणे सगळ्यांचे गरम गरम येतात म्हणे, या लोकांची सगळ्यांचे. म्हणून नको म्हणा, गरम लोकांच्या जवळ आम्हाला राहायचं नाही. म्हणजे आपली काय संपत्ती आहे मुख्य, म्हणजे इथे आपण आलो कशाला सहयोगामध्ये? आपण फक्त आपली आंतरिक संपत्ती बनवण्यासाठी आलो. ती आंतरिक संपत्ती आपल्याला मिळवली पाहिजे. त्याच्यामध्ये हे लक्षण आहे की कुरकुरायचं, किंवा एखादं जसं आपलं युनियनचे लोक भांडतात नाही का पैशासाठी, तसं भांडायचं. असे लोक बेकार आहेत सहयोगात, त्यांनी मुळीच येऊ नये आणि त्रास देऊ नये. ज्यांचं लक्ष पैशाकडे आहे त्यांनी मुळीच सहयोगात येऊ नये. ज्यांचं लक्ष पैशाकडे नाही ते समृद्ध होणार आणि उत्तम रीतीने राहणार आहेत. तेव्हा आज या पूजेच्या आधी एवढ्यासाठी सांगितलं मी की कुरकुरणारा मनुष्य सहयोगात राहायला नाही पाहिजे. जो प्रेमाने आदराने, म्हणजे कमाल आहे तुमची, तुमचं मला घ्यायची नाही, मी तुमचं काही घेतच नाही, उलट माझे डबलचे पैसे घालून तुम्हाला ते बक्षिसाला परत करते की तेच राहू देत म्हणून. नाव माझं असतं त्याच्यात, कारण घेतलं हे पाहिजे म्हणून घेते. थोडंसं घेतलं पाहिजे. ते कशाला? की त्यांनी तुमचं धन वाढावं म्हणून. नावाला ते कसलं काय, नुसतं नावाला घेते आणि परत त्याचं काहीतरी करून तुम्हाला देते तुमच्या सेंटरला. सगळ्या सेंटरला जर व्यवस्थित होता, अहो त्या राहुरीला तुमच्यापेक्षा जास्त पैसे येतात. आश्चर्य वाटतं मला. राहुरीला तुमच्यापेक्षा जास्त पैसे, त्या नाशकाला जिथे कितके थोडे तिथून तुमच्यापेक्षा जास्त पैसे येतात. त्या सर्व पैशांच्या दमावरती तुमच्यासाठी आम्ही चांदीची भांडी घेतो. म्हणजे सगळ्यात भिकारी पुण्याचे लोक आहेत हे सिद्ध झालं सोबतो आत्तापर्यंत. 11,000 रुपयाचं आता कर्ज आहे यांच्यावरती. ते कोण देणार? माताजीच देणार. आमच्या माताजी देतील सगळं. म्हणजे या फॉरेनर्सना सुद्धा हे दिसतं की नाही, यांच्यासमोर सगळे हिशोब आहे त्यांच्या पैशाचे. ते म्हणजे हे आहे काय ह्या लोकांचं? साडीसुद्धा हे घेणार, मंडपाचे हे देणार, पूजेचे हे देणार, म्हणजे तुम्ही देणार काय? आणि ही सुरुवात आहे. पैशापासून माणसाच्या परखीची सुरुवात होते. पैशातच मनुष्य कसा आहे तो दिसतो. आता सहयोगामध्ये किती तुमचे खर्च वाचतात जर शहाणपणाने राहिले. डॉक्टराला पैसे नको, अगदी वर बघितलं तरी
इकडे तिकडे देवळात जाऊन पैसे फेकायचे ते नको, तीर्थाला जायचे ते नको, नसते उपास तपास करून खर्च वाढायचे ते नको, भलत्या पूजा घरात करसत ते नको, काही नको. त्यातून इतर छंद सुटलेले असतात, सिनेमा हे ते फालतूचे छंद सुटून नंतर दारू व्यसनं सुटल्यामुळे ते पैसे वाचतात, अगदी अगदी वरच्या लेवल. पण सगळ्यात मुख्य म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद आल्यावरती काय मुश्किल आहे. पण ते पात्रता घेण्यासाठी आधी पैसाच कंजूसाच्या सुटत नाही. कवडी चुंबक लोक ते कवडीला जर चुंबकासारखे चिकटले ते परमेश्वराला कधी चिकटणार आहेत. अजून 100 जन्म घेतले तरी नाही चिकटणार, हे मी तुम्हाला सांगते. अहो त्या खेड्यात सुद्धा लोक, माताजी थोडं तरी पैसे घ्या आमच्याकडं. असं कसं? हे मला लक्ष्मी मिळेल, थोडे तरी घ्या, काही नाही तर 10 पैसे तरी घ्या आमच्याकडं, आम्हाला लक्ष्मी मिळेल. माताजी लक्ष्मीसाठी आम्ही देतो, आमच्या लक्ष्मीवर कृपा करा. 10 पैसे सुद्धा असले ते घेऊन येते. म्हणते बरं घेऊन टाका तर काय, म्हणजे घेत नाही मी पैसे, तुम्हाला माहिती आहे मला काय घ्यायचे आहेत का पैसे, पण आपलं त्यांच्या समाधानासाठी. तर आता पैशाच्या गोष्टी कुणी केल्या त्या माणसाला सरळ सांगायचं तुम्ही सहजगापासून परावृत्त व्हाणे निघून आणि सरळ मुकाट्याने ह्यांना पैसे आणून द्यायचे. कुणी तुम्हाला तुमच्या मागे फिरणार नाही, तुम्ही अगदी पछाडून टाकता. हे शब्द वापरलेले लोक पछाडतात. आणि मुंबईला उलट आहे, मुंबईला मागितलं तर इतके देतात, न मागताच लोकांना समजत नाही काय करायचं. आता सर्वसाधारण लोकांना इथे 1000-1200 पगार आहे, सर्वसाधारण लोकांना, ज्यांना एवढाही पगार नाही, नुसती जे भांडी घासतात किंवा रस्त्यावरती बसून भीक मागतात त्यांच्याकडनं आम्हाला घ्यायचं नाही, त्यांच्यासाठी सहयोग नाही. तो उद्या म्हणाला आम्ही रस्त्यावरती एक वाटी घेऊन उभे राहतो काची ॲल्युमिनियमची, त्याच्यात आम्हाला जेवढं मिळतं त्यातलं घ्या तुम्ही, असे आम्हाला नको. त्यातले जे लोक असतील त्यांनी क्षमा करा आणि कृपा करून जाऊन तिथे उभं राहावं आणि भीक मागावी. सहयोगामध्ये एक प्रतिष्ठित लोक पाहिजेत आणि कारस्थानी पण फार आहेत. हे कारस्थान कर, ते कारस्थान कर, ते अभयच्या जागेचा एवढा गोंधळ केला, हे केलं, ही कारस्थानीपणा करायचा नाही. मग हे कारस्थानं केल्यावरती मग आजार आला, तब्येती खराब झाल्या, म्हणजे मग माताजींनी खराब केलं आमचं असं बोलायचं. स्वतः आपलं काय बिघडलं ते बघायचं नाही, आम्ही काय वाईट वागतो ते बघायचं नाही, स्वतःकडे लक्षच नाही. म्हणजे आत्म्याचा प्रकाश तरी आला की नाही हे बघा ना तुमच्यामध्ये. आत्म्याचा प्रकाश आल्याबरोबरच ही माणसं कशी एका दिवसात झाडून वरती उभी राहतात. आणि तुम्ही कसे हो लोकात, तंबाखू खातो तो खातोच आहे, दारू पितो तो पितोच आहे, आणखीन इतकंच नव्हे तर जो कारस्थानी तो कारस्थानं करतच आहे. ह्याला काही अर्थ आहे? आणि सगळ्यात खराब गोष्ट जी आपल्यामध्ये असते म्हणजे ती गटबंदी. मी काल सांगितलं होतं की पुण्यावर शाप आहे आणि फार मोठा शाप आहे तुमच्या हाती. हा केव्हाचा शाप आहे माहीत नाही, पण भाऊबंदकी, हा भाऊबंदकीचा जो इथला शाप आहे हा जर गेला नाही तर तुम्ही एक दुसऱ्याचे तर कापाला, सहयोगांचे गळे कापाल उद्या. हे फॉरेनर्स येथील ह्यांचे गळे कापाल तुम्ही. गळे कापूपणा जो आपल्यामध्ये अगदी विशेष स्वभावात बसलेला आहे तो काढला पाहिजे पुण्याच्या लोकांनी. आणि कोणत्या गोष्टीची टर उडवायची, कोणत्या गोष्टीमध्ये घन उतरायचंच नाही, टर उडवायची. म्हणजे जसं काही वरती 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 असं राहायचं, घन उतरायचंच नाही, टर उडवायची. म्हणजे फार शिष्ट झाले, म्हणजे फार शहाणे, अतिशहाणे. मूर्खासारखं वागून काय होणार आहे, कशाला नाही थोडंसं समजून चालत, थोडं तरी गहन व्हायला पाहिजे. इतका इथे वाढतं आहे सहयोग, पण मला घाबरायला होतं आहे. कारण क्वालिटी काहीच येणार नाही, अशी भलतीच क्वांटिटी वाढून काय फायद्याचं नाही. क्वालिटी पाहिजे. तर फालतूचे लोक असतील त्यांना काढून टाका, जे सहयोगी नाहीत त्यांनी यायचं नाही. दुसरं असं की सहयोगी केल्याशिवाय त्यांना तुम्ही पूजेला बसवायचं नाही. 4 माणसं असली तरी पुरतील, पण 15 घाणेरडी माणसं नकोत. मला त्रास होतो फार शारीरिक. आणि तुम्हाला आपल्या शरीरात स्थान दिलं आहे, कुणी दिलं आहे असं तादात्म्य कुणी दिलं आहे का? आणि तुम्ही असे वागता म्हणजे त्याचा मला त्रास होतो. तेव्हा आता शहाणपण धरलं पाहिजे. आज पूजेला मी आजच्या पूजेमध्ये आपलं सगळं स्वच्छ धुवून काढीन आणि अत्यंत गहनतेने सगळं स्वीकारीन असा मनामध्ये विचार करून बसायचं, निर्धार करून. सगळं काही व्यर्थ आहे ते सोडून मी माझ्या आयुष्याला नवी चालना देऊन एक नवीन मनुष्य बनणार आहे. माताजींनी आम्हाला सांगितलं आहे की नवीन झालं पाहिजे.
नाविन्य आमच्यात ते यायला पाहिजे. जसं आम्हाला सारं जग बदलायचं आहे. उद्या ह्या पुण्यातच कमळ उघडणार आहेत, मला माहिती आहे, म्हणूनच ह्या तिथे मी राहते. पण त्यात तुम्ही राहणार आहात की नाही मला माहिती नाही. त्यात तुमच्यातले किती राहणार आहेत ते बघायला पाहिजे. तुमच्यातले किती लोक टिकणार आहेत ते मला माहिती नाही. बेकारचे लोक गळून पडणार हे मी सांगतो. म्हणून सांभाळून राहायला पाहिजे. आज अगदी पूजेला आले तर पूजेची फार आवड, सगळे पूजेला आलेच पाहिजे. अहो पण ते पुण्य मिळवायला गहनता पाहिजे ना. पालथ्या घागरीवर पाणी घालून फायदा काय? सगळ्या पालथ्या घागरी. कालसुद्धा मला असं वाटत होतं बहुतेक पालथ्या घागरीच होत्या तिथे, कोणाच्या लक्षातच येत नव्हतं आम्ही काय बोलतोय ते. दुसऱ्या डोक्यात एक काढलं पाहिजे की कुणी लोक मला तुमच्यापासून दूर ठेवतात किंवा माझ्यावरती रिस्ट्रिक्शन्स घालतात, कोणाच्या बाची छाती नाही पहिली गोष्ट. दुसरं, मला सगळी अक्कल आहे, मी सगळ्यांना ओळखून आहे. कोणी जरा इकडून तिकडे केलं तर मला सगळं समजतं. हे नसतं तर एवढं मोठं उभं केलं असतं का मी? जी मंडळी कशी आहेत, ते कसे लोक आहेत ते सगळं मला माहिती आहे. मीच म्हणते म्हणून असं करतात. म्हणूनच मी म्हणते की कुणाला बोलू नका, मला भेटायचं नाही कुणाला. मीच म्हणते, ते काय म्हणणार आहे? मला कंट्रोल करणारा मी तरी आजपर्यंत कुणी पाहिलेला नाही, किंवा मला सांगणारा की तुम्ही असं करा तसं करा. तोंडापुरती हो म्हणेन मी, पण करायचं तेच करणार. आणि मला समजतं की नाही, तुमच्यापेक्षा जास्त समजतं की नाही. आताच लिहिलं की वेद विशारद आहे, सगळ्या वेदाची जी विशारद आहे तिला हे समजणार नाही का? त्याला शिकवायला कोणी यावं म्हणा. माताजी आहेत ना, माताजी त्यांच्या कह्यात आहेत असं का? मग अशा माताजींना तुम्ही तरी कशाला मानता? बेकार माताजींना. सगळ्यांनी माझ्या डोक्यावर जर येऊन उभं राहिले तर माझं काय होणार आहे? काही शिस्त असायला पाहिजे की नाही? अहो इतकी शहाणी मंडळीसुद्धा इथे आहेत की ते माझ्याकडे प्रेझेंट घ्यायला आले नाही. म्हटलं तुम्ही आला का नाही? नाही माताजी आम्ही म्हटलं की असं अजून आमचं सहयोगात एवढी प्रगती झाली. पुण्यातलंच सांगते. आम्ही म्हटलं असं कसं अजून आम्ही एवढे मोठे सहयोगी नाही. तर जे पुढे आले ते सगळे बेकारच होते. कोण मोठे आले ते? काही होते म्हणा चांगले, तर आम्ही कोण सहयोगी होत? असेही लोक या पुण्यात आहेत. आम्ही कोण मोठे, आम्ही कशाला घ्यायचं आहे? प्रत्येक वेळा फॉरेनच्या लोकांनी तुमचं पैसे द्यावेत आणि पुण्य मात्र त्यांना मिळणार आहे. बाकी तुम्हाला मिळतील बाकी जे काय असेल ते. रेडिओ बिडिओ घेऊन बसा घरी. पुण्य घ्यायचं आहे की रेडिओ घ्यायचा आहे पहिली गोष्ट. फॉरेनच्या लोकांनी हे द्यायचं ते द्यायचं, फॉरेनचे पैसे माताजी त्या, असं बोलायचं नाही. हे भिक्कारपणाचं लक्षण आहे. आणि सहयोगाने तसं मुळीच बोलायचं नाही, शोभत नाही. तुम्ही सहयोगीत आहो, योगी राज तुम्ही. कुठे नेऊन बसवलं मी तुम्हाला ते तरी ठेवा. सिंहासनावर बसल्यावरती तुम्ही भिकाऱ्यासारखे वागता म्हणजे काय म्हणावं तुम्हाला? म्हणजे मला रडायला येतं. काल मी रडतच बसली होती. पुण्याला आलं की नेहमी मला रडायला येतं. आता पुढच्या वेळा मला प्रसन्न ठेवलं पाहिजे. आता सांगितलं ना 11,000 रुपयाचं त्यांच्यावरती कर्ज आहे. कोण देणार? ह्या मंडपाचं एवढं मोठं मंडप मात्र शाननी घातला आईला दाखवायला, आणि ते त्याच्यात बघते तर सगळे पैसे आमचेच लागणार आहेत. म्हणजे मीच माझा मंडप करावा, मीच माझं सगळं पूजन बिजन करून तुम्ही पुण्य तुम्हाला कसं मिळणार आहे? असलाच प्रकार दिसतोय थोडा बहुत. लागलं तर 4 माणसांनी पूजा करा, पण व्यवस्थित हृदयाने करा. ज्यांना हृदय नाही त्यांनी करायची नाही. ज्यांचं लक्ष पैशात त्यांनी ते कशाला बाजारात जावं. तुम्हाला माहिती आहे माताजी पैसे घेत नाहीत. अगदी एक कवडी मला नको तुमची, उलट स्वतःचे पैसे घालून सगळं करते. पण तुम्ही अगदीच पैसे घालणार नाही आणि फुकटखोरी कराल ते मात्र तुम्ही चालू देणार नाही. हे पुष्कळदा पुण्याला झालं आहे, आता परत होऊ देणार नाही. परत तसं करायचं नाही आणि असे कंजूसडेपणा करायचा नाही. आणि सगळ्यात शेवटली गोष्ट अशी की तंबाखू खाणारा मनुष्य सहजगात येऊ शकत नाही आणि तोंडाला त्या बायका ते काळं भासत असतात त्यांनी यायचं नाही. ज्या बायका असं करतात आणि पुरुष त्यांनी यायचं नाही सहजोगात, त्यांना मज्जा हवी, मुळीच यायचं नाही. तेच लोक असे धंदे करतात. ज्यांच्या तोंडात तंबाखू असेल त्यांनी आत्तासुद्धा उठून सरळ चालतं, नाही तर मी त्रास देणार. आणि तोंडाला त्या लावायच्या नाही मिश्या. दारू तर प्यायचीच नाही, पण हे सुद्धा ते तोंडाला लावत बसायचं सकाळी मूर्खासारखं. ते काय काढलं आहे गाण? आमच्याकडे मोलकर्णी लावतात. म्हणजे काय मोलकर्णी आल्यात काय आता सगळी ती प्रोग्रामला? अशी दुर्दशा करायची नाही माझी. मला सुद्धा काहीतरी पत असायला पाहिजे. जगात लोकांना वाटलं पाहिजे. आणि लोक म्हणतात आहे की माताजी रांजले गांजले आणखी भिकारी अशाच लोकांच्या माताजी आहेत. पुण्यात असंच म्हणतात माझ्याबद्दल लोक.
त्यात तुमच्यात सुद्धा काहीतरी दिसलं पाहिजे. आज पूजेच्या दिवशी निश्चय निर्धार करू, गंभीरता आतमध्ये आणा की आम्ही आजपर्यंत काय झालं ते चुकलं आमचं. आई ह्याच्या पुढे आम्ही मात्र नेटाने प्रत्येकाने स्वतःसाठी मिळायचं आणि ग्रुप बनवायचाच नाही. कोणी कुणाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली की त्या माणसाला छाटूनच टाका म्हणजे बरोबर होईल. ग्रुप बनवायचा नाही. ज्यांनी ग्रुप बनवायला सुरुवात केली मी बघा तिथे मग धाड आणणार आणि ते मला फार सोपं काम आहे. कोणी ग्रुप बनवायचा नाही, कोणत्याही सेंटरवर ग्रुप बनवायचा नाही. आणि ते कुलकर्णींना मी लीडर केलेलं आहे. त्यांना कुणी चॅलेंज करायचं नाही आणि कुणी त्यांच्याशी वाद घालायचा नाही हे मी सांगून ठेवते तुम्हाला निक्षून. कुणी जरी वाद घातला तर मग माझं त्यांचं पाहून घेईन मी. बिलकुल एक अक्षराने क्वेश्चन करायचं नाही. जर त्या माणसाचं चुकलं तर मी त्याला ठीक करते आणि काढूनही टाकते, पण तुम्ही मध्ये बोलायचं नाही. मी प्रत्येकाशी संबंध ठेवू शकत नाही, हे लक्षात आणलं पाहिजे. सुसंबद्धता तशीच या शरीरात जशी सुसंबद्धता आहे त्याला कारण आहे की एकाचं कनेक्शन दुसऱ्याशी, मग एकाच्या हातात एवढं एकाच्या हातात एवढं असे सगळे वेगळे वेगळ्या संस्था आहेत. जोर जबरदस्ती करायची नाही. स्वतःवर जोर जबरदस्ती करा, स्वतःला नीट करा, स्वतःला बघा, स्वतःकडे लक्ष द्या. आणि कशी बघा तुम्ही ह्या पुण्यभूमीत जर तुमचं झालं नाही, अहो इथे तर नाचलेले कुजलेले लोकसुद्धा वर येतील, तर तुमच्यासारख्यांनी का येऊ नये. ह्या पुण्यभूमीत तुम्ही जन्म घेतला ते पूर्वजन्माच्या अक्कलेने घेतला आणि पूर्वजन्माचं सगळं सुकृत तुम्ही काय आता मुळामुठ्यात घालणार आहात. अहो ते सगळं सुकृत काय तुम्हाला दिलं त्याच्यामुळे इथे जन्माला घातलं, एवढ्या मोठ्या जागी आलात तुम्ही, आज सहयोगात आला आणि आता हे काय काढलंय. सगळ्या गोष्टी सहयोगाच्या करायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, क्षुद्र गोष्टी करायच्या नाही. जो मनुष्य क्षुद्र गोष्टी करेल त्याला म्हणायचं तुम्ही सहयोग सोडा. अगदी त्यांना स्पष्ट आहे बघा, कृपा करून तुम्ही सहयोग सोडा. कुणी क्षुद्र गोष्टी करायच्या नाही. मी असं करतो, मी तसं करतो असा अहंभाव दाखवायचा. मी काही करत नाही, माताजी सर्व करतात. ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी तुमच्यातल्या सर्व शक्त्या जागृत होतील, नाहीतर सगळ्या नष्ट पावतील. आणि माझ्यापासनं दूर हटून त्रासच होणार आहे. तेव्हा माझ्यापासनं हटू नका, दूर जाऊ नका, या पदराखालीच राहा. तिथंच आराम आहे सगळ्यांना, तिथंच सुख आहे सगळ्यांना. इकडे तिकडे भयकाचं नाही, कोणाच्या ह्याच्यात यायचं नाही. संभाजीरावांनी जर त्या कब्जी कलुशाचं ऐकलं नसतं तर आज ही आपल्या महाराष्ट्राची दशा झाली नसती. एकट्या कब्जी कलुशाने संबंध महाराष्ट्राला सर्वनाश करून टाकला. तसेच आपल्यात पुष्कळ त्या कब्जी कलुशे मला दिसत आहेत. त्या त्यांच्या नादी लागायचं नाही. इथे शिवाजी महाराजांसारखे छत्रपती उभे झाले पाहिजे, तरच हा पुणा आहे आणि पुण्याची पुण्याई, नाही तर बेकार आहे सगळं. कळलं का. आता मनामध्ये निश्चय करून असं बसायचा, निर्धार करून बसायचं. आय एम सॉरी आय हॅड टू स्पीक इन मराठी लँग्वेज because Pune is a very, very important, extremely important place. And the people have a special gift of God that they are born. Punya Nagari is the name. Punya Patanam means all the punyas, all the good deeds that they did in their previous lives is poured into this. All the saints have praised this place. In the ancient times, in the ancient books, it is written as this is a Punya Patanam, is the place, is the city of punyas. So in such a great place you all have come, you should be very thankful. I'm just addressing to them that you are born in such a great country, in such a great city, and you have a special, very special responsibility. And that's what I was advising them, that these foreigners have come. They are also very lucky people to come to this great city of punyas. And by God's grace, I'm sure they will achieve a big ascent in this puja. So let us all decide today not to worry about small frivolous things, but think of something higher that we want to achieve. The highest that we want to achieve in our ascent. The greatest that we want to achieve in our life. This is the place where you can achieve it. And that's why I'm going to settle down in Pune. This is the place where you are going to grow very big. It's the best place to grow great in your ascent. And that's why it's very important. Today's puja is extremely important. May God bless you.